मतदार याद्यांच्या घोळावर जी चर्चा सुरू झालेली आहे तो घोळ प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांच्या नंतर जी मतदार याद्यांमध्ये नावं ऍड झालेली आहे, डिलीट झालेली आहेत त्याच्यावर आहे। त्यामुळे लोकसभेच्या निकालाबद्दल तुम्ही का बोलत नाही आणि विधानसभेच्या निकालाबद्दलच तुम्ही का बोलता हे बोलत असताना आपण हा फरक लक्षात घेतला पाहिजे। या अगोदर सुद्धा या मुद्द्यावर चर्चा झालेली आहे, पण प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगते की हा घोळ आपण कुठे विसरता कामा नये की ज्याच्याबद्दल विरोधक सातत्याने बोलतात, ज्याच्याबद्दल ज्या याद्यांबद्दल बोलतात त्या लोकसभेच्या नंतर ऍड झालेली डिलीट झालेली नावं आहेत त्याच्याबद्दल बोलतात। आणि त्यामुळे जर SIR येणार असेल तर SIR ला विरोध होण्याची कारणं वेगळी आहेत, त्याच्यावरही चर्चा झालेली आहे। एनिवेज योगेश केदार मगापासून बोलण्याचा इशारा करतात, त्यांचाही मुद्दा ऐकून घेऊयात। योगेशजी, मुळामध्ये आता विरोधी पक्षाच्या लोकांनी जो काही मुद्दा उपस्थित केलाय, सरकार म्हणून सन्माननीय देवेंद्रजी या सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष ठेवून आहेत। शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, ह्या सरकारचं एकच मोठं आहे की परफॉर्मन्सवर आधारित हे सरकार चालू आहे सध्या। माझं असं म्हणणं आहे की आता ह्या लोकांना असं वाटतं की आम्ही जर समजा इलेक्शन कमिशनच्या बाबतीत तुम्ही प्रश्न केला आणि आम्ही त्याच्यावर काही बोललो तर हे लोक म्हणणार की बघा तुम्ही काही इलेक्शन कमिशनचे प्रवक्ते आहात का। आता बोललं तरी काय, नाही बोललं तरी काय। आता ह्या लोकांचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला यात काय अडचण असेल तर तुम्ही आमच्या मोर्चात सहभागी व्हा। आज विरोधकांनी आंदोलन करायचं असते, सरकारने तुम्ही सुचवलेल्या गोष्टीचे सुधारणा करायची असते, आम्ही त्याला विरोध करत नाही ना। तुमच्यासोबत येऊन आंदोलन मतदार याद्या काही सरकारचं काम आहे का? मतदार याद्या काही सरकारचं काम आहे का? नाही, मी काय सांगतोय, जर समजा यांचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सोडवण्यासाठी सरकार म्हणून जे काही भूमिका निभावता येतील ते आम्ही करायला पाहिजे। काय यांच्यासोबत आंदोलनात बसायचं? आपण तुम्ही कशी भूमिका निभावणार त्याच्यामध्ये? घटनात्मक संस्थेला सवाल, उद्या जर त्यांनी न्याय व्यवस्थेला सवाल विचारले तर काय सरकार उत्तर देणार आहे? जर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला विचारलं तर त्यांनी दिलं पाहिजे, तुम्ही कसं काय देणार सरकार म्हणून उत्तर? बघा, मला ही माहिती आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे इंडिपेंडेंट बॉडी आहे, ती तिच्या म्हणजे ती स्वतंत्र निर्णय घ्यायचा त्यांच्याकडे अधिकार आहेत, ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे। ह्या सगळ्या गोष्टीच्या मर्यादा मला माहिती आहेत। असं तुम्हाला म्हणणार नाही की बाबा आम्हीच त्यात सुधारणा सांगू किंवा काय, पण सरकारचं म्हणून जे काय आम्ही ज्यावेळेस आम्ही बसतो त्यावेळेस आम्ही जे ह्या बाजूने बघतोय ना ते सुद्धा सांगण्याचा आमचा अधिकार आहे।